हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शब्दातील कमी म्हणजे त्रुटी भरून काढणे हे आपण करूया. बघा आता लक्ष देऊन शब्द ऐका. लक्ष द्या. जवण म्हणजे काय माहिती आहे का? इथे आपण काय करायचं आहे? जवर मात्रा देऊया. हे बघा, जे वण झालं की नाही? झपतो. झपतो असतं काय? झोपतो असतं. मग त्याला झला एक काना देऊया आणि एक मात्रा देऊया. झाला झोपतो. उठता. तुम्ही उठता, मी उठता असं बोलतो का? बोलता का? नाही ना. मग उठतो मात्रा देऊया. आपण. आपण काय? आपण फिरायला जाऊया बोलता. आपण. मग अला एक काना देऊया. आपण. आजाब. आजाब काय? आजोबा. आजोबा. जेवण. जेवण होतं का? जेवण होतं. पण जेवण होतं का? मग जेवून आपण आईस्क्रीम खाऊया बोलतो की नाही? मग जेवून होऊ शकतं. मग जेवून. पवन. आता पवन शब्द आहे, पण इथे बघा एक रेषा आहे. मग याला टोपी घालावी लागणार. मग आता पिवन झाला. आता पिवन काय? पाणी पिऊन बोलू शकतो की नाही? मग पिऊन. पडद. पडद म्हणजे काय? हां, मग आपण दरवाजाला पडदा लावतो. पडदा तर करूच शकतो याचं. मग याला एक आपण काना देऊया. पडदा झाला. वाटा. वाट असतं, पण वाटा बोलतो का आपण? मग आपण ह्याला ताटवाटी आपल्या घरात असते की नाही? हां, मग वाटी करूया. वाटा पण असतो. भाजीचे वाटे लावतात. एक वाटा, दोन वाटा असतो वाटा. पण आपण घरातल्या वस्तू घेतल्या. भंड. ह्याला आपण काय काय करू शकतो बघा. भवर एक मात्रा दिली तर भेंडी भेंड होणार. मग एक काना, एक वेलांटी. बघा आता आपण पहिलं भांडी करूया. हां, भांडे करूया. भांडे एक मात्रा देऊया. भांड झालं. भांडे. ह्याचेच आपण भेंडी पण करू शकतो. बघा, भ होता आणि ड होता. मग ह्याच्यावर एक मात्रा दिली भेंड आणि ह्याला एक काना आणि अशी वेलांटी घातली, टोपी घातली का भेंडी पण झालं. दरवाजा. दरवाजा म्हणजे आपल्याकडे दरवाजा आहे आपल्या घराला. मग आपण वा करूया आणि ह्याला एक काना करून जा करूया. दरवाजा. पलग. पलग आहे का? पलंग आहे ना घरात तुमच्या. मग पलंग करण्यासाठी काय करावं लागेल? याच्यावर एक टिंब द्यावं लागेल. कर. तुमच्या घरात कुकर असणार, बरोबर की नाही? मग कुकर करूया आपण. कर. याला उकार दिला. टबल. टबल आहे का घरात? टेबल आहे ना. मग ह्याच्यावर कुठे काय करायला पाहिजे? तर ह्या टवर मात्रा द्यायला पाहिजे. पण आहे का? हे बघा माझ्या हातात आहे. पेन. वहा. हे बघ मी कशावर लिहिलं आहे? वहीवर. मग काय हे? वही. त्याच्यासाठी याला आपण टोपी घालायची. हला. तव. आम्ही चपाती बनवतो कशावर? तव्यावर. तवा. काना देऊया वाला. तवा. झर. झऱ्याचं पाणी पितो. झरा पण करू शकतो. आणि आपण पुऱ्या भाजायला झारा वापरतो. आपण झारा करूया. झला काना दिला.
रला काना दिला रा झारा आणि पाणी झऱ्याचं पाणी झरा झरा. चमच. आता ह्याला चमच हे हिंदीत चमच्याला चमच बोलतात, पण आपण मराठीत काय बोलतो? चमचा. पल म्हणजे काय? आपल्या घरात आपण जे काय वापरतो वस्तू त्याच्यात पेला असतो, होय की नाही? पेला. हे बघा, लला काना दिला ला. खाटवर. आपण खाटवर बसलो बोलतो की खाटीवर बसलो बोलतो? खाटीवर झोपलो, होय की नाही? मग खाटीवर करूया, वेलांटी देऊया. गाधडी. तुम्ही अंथरूण पांघरूण वगैरे घेता की नाही? ते काय घेतात? गोधडी. ला काना आहे बघा, गोधडी. चधर. चादर पण असते आपल्या घरात, मग चादर. चला काना चा. बड. बेडवर झोपताना तुम्ही बेड, मग काय करायला हवं? बेड करण्यासाठी याला एक मात्रा द्यायला हवी, बोला. बेड. बेड शाट. काय असतं? बेडशाट असतं की बेडशीट असते? मग हे बघा, शला एक काना दिलेला आहे, मग त्याच्यावर आपण टोपी घालूया. बेड शीट झालं. लईट. लाईट असते का? आपल्या घरात लाईट असते, मग आपण लाईट करण्यासाठी ला एक काना द्यायला पाहिजे. मग आता आपलं हे झालं, सगळे शब्द आपले पूर्ण झालेत. आता आपण काय करूया? आपण ह्याची इंग्लिश स्पेलिंग लिहूया का? चला मग बघूया. जेवण. मग आपण इथेच लिहिते मी, इथे लिहिते. जेवण. जे ई जे. वी ए न एन. झोपतो. झेड ओ पी ए तो टी ए. इथे जरा झोपतोचा ए झाला, तो आपण ओ करूया. उठतो. यू लिहूया. उठ. THA आणि तो TO. आपण. PA न एन. आजोबा झालं, आजोबा. हे बघा, कानाला यायचं राहिलं. आजोबा. असं लिहायचं. जेवून. हे बघा, जे ऊ. ऊ कसं लिहायचं? वी डबल ओ पण लिहू शकतो, आणि एन. जेवून. पिऊन. PIV यू लिहू शकतो किंवा डबल. पिऊन. पडदा. पडदा. आता काना आहे, मग ए पूर्ण लिहावा लागतो. वाटी. तर अशा प्रकारे हे तुम्ही बाकीचे शब्द लावून असं बघून भांडे,
भ म्हणजे काना आहे म्हणून भा, त्याच्यावर टिंब आहे म्हणून एन, मग ड आहे म्हणून डी, मग डे, एचा उच्चार येतो मग ई. असं तुम्ही तयार करा आता, लावून लावून. चला मग अक्षर वाचून वाचून. चला तर मग असा अभ्यास करा. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.